नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. आज आपण कोणती रेसिपी बनवणार नाही आहोत. आज आपण काही टिप्स बघणार आहोत. तर चला टिप्स काय काय आहेत ते पाहूया. आपण असे डबे आणतो मसाल्याचे किंवा कशाचेही, ते आपण खोलल्यानंतर आपल्याला प्रश्न काय पडतो, आता हे खराब होईल, हवा लागली की खराब होते, रबर लावून ठेवायचं की काय करायचं. असे पॅकेट असल्यानंतर अजूनच आपल्याला प्रॉब्लेम होतो. ठेवायलाही खूप सारी जागा लागते. तर याची मी आता ट्रिक सांगणार आहे, पहा कशी ती. हे जे आहे ना, हे असे दोन्हीकडच्या बाजूचे काढून टाकायचे आणि इकडून हे पहा, इकडून असे दाबायचे, इतपत दाबायचे आहे अर्ध्यापर्यंत. हेही असे दाबून घ्यायचे आणि हे आतमध्ये घालायचे आहे. हे पहा, हे असे आणि हे असे घालून हे पहा एकदम सील पॅक होते. असं दाबायचं व्यवस्थित. हे पहा, हे असे एकदम पॅक होते, सांडती नाही बिलकुल. असे करून बघायचे. हेही मी करून दाखवते. हे दोन्हीकडचे असे काढून घ्यायचे. हे पहा, असे एकदम पॅक होते. असे थोडे प्रेस केले ना की एकदम पॅक होते. हे पहा, आता दुसरी टिप्स पाहूया. हे आपण असे पॅकेट खोलले की आपल्याला टेन्शन होते का त्याला रबर हुडका, धागा एखादा हुडकायचा. तर ते सारी प्रॉब्लेम आता दूर करणार आहे. तर याला आपण कसे सील पॅक करायचे ते पाहूया. आता मी एक कागद घेणार आहे. तर इथे मी आता चिमटा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, गरम करून घ्यायचा. तर हे पहा, असा एक कागद लावून घ्यायचा आहे. जिथून आपण खोललं आहे ना तिथं कागद लावून घ्यायचा आहे आणि चिमटा गरम करून घ्यायचा आहे आणि असं प्रेस करायचं आहे. हे पहा, असं असे काढायचे आहे. हे पहा, बंद झालेलं आहे. हे पहा, पडतही नाही. ही ट्रिक नक्की वापरून पहा. ना धागा हुडकायची गरज आहे ना रबर. आणि सील पॅकेट आपण खोलले की खराब होतात, त्यामुळे आपल्याला बंद करून ठेवायचे असतात. अशी ट्रिक वापरून पहा. आता तिसरी टिप्स पाहूया. चॉपिंग बोर्ड या बेलन, लाकडी चमचे असतात, बेलन असते किंवा लाकडी अजून काही आपले साहित्य असतात किचनमधले, त्यांना आपण रोज वापरतो. ते साफ कसे करायचे आणि त्याला कधी कधी बुरशी पण लागते. पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे पहा, मी स्वच्छ करून घेतलेले आहे, स्वच्छ करून पुसून घेतलेले आहेत. आणि त्याला आपण काय करायचं, आता व्हिनेगर लावायचं आहे. हे पहा, हे व्हिनेगर घेतलेलं आहे मी. व्हिनेगर लावून घ्यायचे आहे. हे पहा, चांगल्यानं लावून घ्यायचं आहे. व्हिनेगर मी आता लावून घेतलेलं आहे. हे पहा, आणि याला आता आपण थोडंसं ब्रशनं किंवा हातानेच तुम्ही ऑइलिंग करू शकता. हे काय होतं माहिती आहे का, आता पावसाळा नाही आहे, पण पावसाळ्यात बुरशी लागते. असे आपले चमचे वगैरे असतात. आजकाल आपण लाकडी साहित्य वापरतो, चॉपिंग बोर्ड आहे किंवा हे आहे. असे तेल लावून ठेवायचे. व्हिनेगर लावल्यानंतर तेल लावायचे, म्हणजे त्याला बिलकुल बुरशी लागत नाही आणि खराबी होत नाहीत. तर ही पण ट्रिक एकदम चांगली आहे, करून पहा. कमेंट करून सांगा करून पाहिल्यानंतर. चला तर आपण आता पुढची बघूया टिप्स. आता चौथी टिप्स पाहूया. छोटीशी आहे पण आपल्या सगळ्यांसाठी उपयोगी आहे. आपण आपल्या मुलांच्या बर्थडेसाठी केकसोबत काही मेणबत्त्या आणतो आणि केक कट झाला की त्या आपण काय करतो, बेकार समजून फेकून देतो. आज मी याचा तुम्हाला यूज कसा करायचा ते सांगते. तर इथे मी आता पाणी चढवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि या मेणबत्त्या मी अशाच आता एका वाटीत डबल बॉईल करायचं आहे. हे पहा, आता यातले धागे सर्व काढायचे आहेत आणि गॅस बंद करूया. आता धागे फेकायचे नाहीत. तर हे डबल बॉईल करून घेतलेले आहे. तुम्ही एखादं टोपण किंवा गव्हाच्या पिठाचा दिवाही बनवून घेऊ शकता. हे रात्री लाईटी गेले कधीतरी तर वापरण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. असे वात तयार करायचे आहे. हे पहा, मी प्लास्टिकचं टोपण घेतलेलं आहे. तुम्ही मातीची एखादी दियाली किंवा कणकीचा दिवाही बनवून त्याच्यात करू शकता. खूप छान बनते. लाईट कधी कधी गेल्यानंतर आपल्याला खूप उपयोगी येते. हे पहा, मी आता पेटवून घेतलेलं आहे. मी प्लास्टिकचं टोपण घेतलेलं आहे. तुम्ही स्टीलची वाटी किंवा कणकेचा दिवाही बनवून घेऊ शकता किंवा मातीचं एखादी दियाली घ्या. आणि लाईट गेल्यानंतर खूप छान ऑप्शन आहे. चला तर आता पाचवी टिप्स पाहूया.
5वी ट्रिक पाहूया आपण आता. हे बघा, हर घरात अशा दवाईची पॅकेट असतातच. माझ्या घरात पण असतात. तुम्ही याला डस्टबिनमध्ये फेकता का? तर थांबा, फेकू नका. याचा उपयोग कसा आणि कशासाठी करायचा ते सांगणार आहे. चला तर आपण आता फ्रीजकडे जाऊया. हे बघा, आता मी इथे सफेद कपडा घेतलेला आहे. तुम्ही टिश्यू पेपरही घेऊ शकता. याच्यात असे आपण पॅकेट घालायचे आहे. आणि आता हे जे फ्रीजचा रबर आहे ना, तोच आपल्याला स्वच्छ करता येत नाही. तर ह्या दवाईच्या पॅकेटाने खूप चांगल्या तरीक्याने स्वच्छ करता येतो हा आपल्याला. हे पहा, असं दवाईचं पॅकेट घेऊन करायचे. आपले जे पॅकेट आहे ना, असे एकदम पूर्णपणे याच्यात जाते आणि असे स्वच्छ होते. हे पहा, घाण एकदम निघून येते. आणि आपल्याला रबर स्वच्छ करायलाच पाहिजे 15-15 दिवसाला. तर ही ट्रिक नक्की वापरून पहा. तर ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिप्स आवडल्या असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन टिप्स सहित. धन्यवाद.